पहिल्यांदा कांदा विकण्यासाठी पिंपळगावला गेलो आणि रस्त्यातच हा ॲक्सिडेंट झाला. नमस्कार भाऊ आणि बहिणींनो, आज आपल्याला कांदे निवडायला जायचंय. चला मग जेवणाचा डब्बा आणि पाणी बॉटल डिकीत ठेवली. रितिशाच्या मम्मीला घेऊन डायरेक्ट पोहोचलो आपण साठवलेल्या कांद्याच्या चाळीवर. सध्या कांद्याला बऱ्यापैकी बाजार चालू आहे. म्हटलं आपण पण कांदे विकायला काही हरकत नाही आणि पाऊस पण सकाळपासून अधून मधून येतोय, त्यामुळे डायरेक्ट ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत कांदे टाकता येत नाही, म्हणून ही कॅरेट भरून ठेवली आहेत. थोड्या वेळात सर्व कॅरेट भरून पण झाली. तेवढ्यात पावसाचं आगमन झालं. चला मग तोपर्यंत जेवण करून घेऊया. हरभऱ्याची उसळ, भात, पोळी, मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आणि सायंकाळी कांद्याचा ट्रॅक्टर भरला. दादू भाऊने ताडपत्रीवर दोरी बांधून दिली. चला मग मंडळी, आज डायरेक्ट पिंपळगाव मार्केटला कांदा विकण्यासाठी घेऊन जायचंय. आणि रात्री जरा उशिराच पोहोचलो होतो मार्केटला, त्यामुळे सकाळी लवकरच झोप पळवण्याचं औषध प्यायला आलो. दादू भाऊला पहिले ते औषध प्यायला सांगितलं भाऊ. मग आम्ही तिघांनी एक एक कप गोड औषध घेतलं, म्हणजे चहा पिऊन डोळ्यावरची झोप पळवली. तर ही मित्रमंडळी पण आलेली होती बरं का पिंपळगाव मार्केटला. ते बघा, पहिल्या शेडमध्ये कांदा लिलाव पण सुरू झाला आणि आमच्या शेडमधील ट्रॉलीचे फाळके पाडायला पण सुरुवात झाली. मग थोड्या वेळाने आमच्या पण कांद्याचा लिलाव झाला. आपला कांदा 2530 रुपये प्रति क्विंटल या भावाने विकला गेला. लिलावानंतर लगेच कांदा भरणारे पण आले आणि दादू भाऊंचा कांदा दुसऱ्या व्यापाऱ्यांनी घेतला होता, म्हणून आमची जोडी वेगळी झाली. मग मी बालाजी वजन काट्यावरून काटा करून कांदा ओतायला व्यापाऱ्याच्या चाळीवर आलो. त्यानंतर मी घराच्या दिशेने निघालो, तर 5 मिनिटा अगोदरच हे ऍक्सिडेंट झालेलं होतं. पिकअपने ट्रकला धडक दिलेली होती, पण कोणाला काहीच लागलं नव्हतं, म्हणून मी सरळ पुढे निघालो. चला मग मंडळी, मी पण हळूवार निघतो घरी. आणि तुम्हाला जर हा लॉग आवडला असेल तर एक लाईक करून आपल्या आयडीला लगेच फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या लॉग मध्ये.